वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड। सरकारी वकिलांनी हायकोर्टात हा दावा केलाय। कराडच्या जामीन अर्जावर 6.5 तास युक्तिवाद झाल्याची माहिती ही समोर येते। त्यामुळे मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूला 1 वर्ष 9 डिसेंबरला पूर्ण झाला आणि त्यानंतर वाल्मिक कराडच देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचा युक्तिवाद करण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, सरकारी वकिलांनी हायकोर्टात नेमका काय दावा केलाय? नक्कीच जर पाहिलं की जर संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। या बाबतीत काल हायकोर्टामध्ये देखील सुनावणी जी आहे पडल्याची पाहायला मिळाली होती। यामध्ये आरोपीच्या वकिलाकडून जे आहे ते आता पाहिलं तर जे संतोष देशमुख यांच्या संबंधित जे पुरावे सादर करण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक जे एव्हिडन्स देण्यात आलेले ते एव्हिडन्स आमच्यापर्यंत दिले नाही असं त्यांनी दिलेलं आहे। त्याचबरोबर दोषमुक्तीचा अर्ज जो आहे तो देखील आरोपीच्या वकिलाकडून हायकोर्टामध्ये आणि बीडच्या विशेष मुख्य कोर्टामध्ये सादर करण्यात आला होता। मात्र हा अर्ज देखील त्या फेटाळायचा पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी आम्हाला काही दिवसाचा वेळ आणि कालावधी देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती कोर्टासमोर केल्याची पाहायला मिळाली होती। मात्र उज्ज्वल निकम यांनी संपूर्ण आरोप जे आहे ते फेटाळून लावले तर पाहायला मिळत होतं। कारण संतोष देशमुख यांच्या हत्येतील जे साक्षीदार आहेत ते साक्षीदार फोडण्याचं काम जे आहे ते आरोपीकडून होऊ शकतं असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि या बाबतीत जर पाहिलं तर तब्बल 6.5 तास जे आहे ते हे पुरावे युक्तिवाद जो आहे तो हायकोर्टात आणि विशेष मुख्य कोर्टामध्ये चालल्याचा पाहायला मिळाला होता। यावेळी जर पाहायला गेलं तर काही नव्याने पुरावे देखील सादर करण्यात आले होते। यामध्ये जवळपास 25 पुरावे जे आहेत ते नव्याने सादर करण्यात आले होते। ते पुरावे देखील आम्हाला देण्यात यावे असे आरोपीच्या वकिलांनी यामध्ये मांडलेलं आहे। सध्या जर पाहायला गेलं तर कृष्णा आंधळे जो आहे तो याच्यामध्ये अद्यापही फरार आहेत। मात्र उर्वरित जे आरोपी आहे यांनी दोषमुक्तीचे अर्ज जे आहेत ते देखील सादर केले होते। त्याच पार्श्वभूमीवरती काल हायकोर्टाने देखील सुनावणी घेतली नाही, बीडच्या मुख्य कोर्टाने देखील सुनावणी घेतली होती। यामध्ये जर पाहिलं गेलं पुढची तारीख जी आहे ती आता 23 डिसेंबर जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि बीडच्या विशेष मुख्य कोर्टाने देखील 19 डिसेंबर पर्यंत ही तारीख जी आहे ती यांना देण्यात आलेली आहे। कारण जे पुरावे सादर करण्यात आले ते पुरावे त्यावेळेस संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी बघितले, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आपल्याला पाहायला मिळाले होते। त्यांचे कुटुंब जे आहे ते थेट कोर्टाच्या बाहेर जाऊन एका कोपऱ्याला त्या ठिकाणी अश्रू हे करत असलेलं पाहायला मिळतं। कारण संतोष देशमुख यांची हत्या होऊन तब्बल 1 वर्ष झालेलं आहे आणि त्यांना एकदम निर्गुणपणे जे आहे त्यांची हत्या जी आहे ती यामध्ये करण्यात आली होती। ते संपूर्ण व्हिडिओ जे आहे ते देखील त्यामध्ये दाखवण्यात आले होते। त्यामुळे आता कोर्टाने देखील पुढील सुनावणी जी आहे ती घेतलेली आहे। मात्र जे दोषमुक्तीचे अर्ज होते ते दोषमुक्तीचे अर्ज देखील आता कोर्टाने फेटाळल्याचे पाहायला मिळालेले। निश्चित धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।